गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 50 00. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरातील डेक्कन चौक परिसरातील अमोल ज्वेलर्सचे मालक शहाजी खोत व त्यांच्याकडे सोने ठेवलेले ग्राहक शहीदा मोमीन, वहिदा किस्मतगार व शबीर किस्मतदार यांच्यात काल रात्री दागिने मागण्याच्या कारणावरून तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत, तर या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे. इचलकरंजी शहरामध्ये डेक्कन चौक परिसरात शहाजी खोत यांचे अमोल ज्वेलर्सचे दुकान आहे. त्यांच्याकडे 2018 साली वहिदा किस्मतगार यांनी या दुकानामध्ये पैंजण व सोन्याचे दागिने पॉलिश करण्यासाठी दिले होते. गेल्या काही दिवसापासून शहाजी खोत यांच्याकडे दागिन्याची मागणी करत असताना सुद्धा किस्मतदार व सोनार खोत यांच्यात वादावादीचा प्रकार होत होता. वहिदा किस्मतगार यांना खोत यांनी तुमच्याकडील पावती घेऊन या, मग तुमचे पैंजण व सोन्याचे दागिने देतो. पण किस्मतदार यांच्याकडे पावती नसल्यामुळे दागिने सोनार देत नाही. काल रात्रीच्या सुमारास अमोल ज्वेलर्समध्ये शहीदा मोमीन, वहिदा किस्मतगार व शबीर किस्मतगार व सोनार शहाजी खोत यांच्यात वादावादी झाली. यावेळी येथे असणाऱ्या दोन्ही कुटुंबामध्ये जोरात हाणामारी झाली, तसेच दुकानाची काच फोडण्यात आली. शहाजी खोत यांनी तेथे असणाऱ्या हातोडीने वहिदा किस्मतगार यांच्या डोक्यात घातली. त्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या व तिथेच त्यांचा असणारा भाऊ शबीर किस्मतदार यालाही मारहाण करण्यात आली. तसेच किस्मतगार परिवाराने सुद्धा तेथे असणाऱ्या शहाजी खोत व विक्रम यांनाही मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शिवाजीनगर पोलिसांनी धाव घेऊन शांततेचे आवाहन केले, तरी जखमींना इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. वहिदा किस्मतदार व शबीर किस्मतदार यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे. दोघांनी एकमेकांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देखील केली आहे. अधिक तपास शिवाजीनगर पोलीस ठाणे करत आहे. घटनास्थळी DYSP समीरसिंह साळवे, पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांनी भेट देऊन अधिक तपास करण्याचे आदेश दिले. तर रुग्णालयाबाहेर दोन्हीकडील कुटुंबातील नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती.